बोसकी टाकून घेतले बघू शकता. बघूया थोडंफार मस्त अशा कोलव्या, झिली कोलंबी अखंड्यातली एक नंबर बघा. टाकलेली पाणी मारत बघा. कोलंबी सकाळची एक कडक कडक झिली कोलंबी एक नंबर ताजे. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय बडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग सकुली हक्काच्या यूट्यूब चॅनलचं. तर मित्रांनो, आज आले तो म्हणजे अखंदा थरायला. म्हणजे अखंदा थरणार आहोत, म्हणजे मातीने थोडा त्याला मजबूती देणार आहोत आणि त्यानंतर बोसकी टाकू आपण अखंदातलीत आणि त्याच्यामध्ये बघू कोलव्या किती पडतात काय. भरपूर अशा टाईम झाला आहे म्हणजे अखंदा थरायला. तर ठीक आहे, संध्याकाळची वेळेला किती होईल तेवढा बघू, नंतर संध्याकाळ रात्री बोसकी टाकू. आणि पाडलेत पेंट हे बघा. आपण दाखवलेलं गावकीची जेव्हा जोल होती तेव्हा पेंट कसे पाडतात. हा बघा पेन्सन, आणि इकडं आपल्याला माती वाहून न्यायची. तो अखंदा समोरचा भरपूर असा गेलाय, भरपूर असा खराब झाला बघू शकता तुम्ही. ती जागा आहे ना, ती भरायची आपल्याला. पाणी शक्यतो अडवायचं आहे. तर मित्रांनो बघा कशा प्रकारे आम्ही अखंड थरणार आहोत आणि कोलबी किती आपल्याला मिळणार आहे तर दाखवणार आहे थोड्या वेळच. बघा पहिलं हे कसं करतात ते बघा. पेंट कसा पाडला जातो. हा जवळपास नाही बोला तर 15 ते 20 किलोचा पेंट असेल ना ना. खूप मेहनत मित्रांनो असते. तुम्हाला वाटते कोलबीसाठी त्या अगोदर प्रिपरेशन बेकार असतं आमचा, म्हणजे भरपूर मेहनत. आता हा जवळपास हे पाव पण नसतील, बरेच पाडायचे असे. चला मित्रांनो, तर आता पेंट व्हायची करते मी सुरुवात. मोबाईल लावतो स्टँडला आणि काय मेहनत आहे ते तुम्हाला थोडं समजेल. हा आता असा पूर्ण नीट काय, पण नंतर समजेल पूर्ण मातीत भरलेला असेल. तर तिथून जवळपास 10 ते 20 मीटर अंतरावर पेंट आपल्याला इथे आणायचे हे करायला. संध्याकाळची वेळ आहे, जसा वेळ मिळतोय तसा येतो आम्ही. आणि ही बघा अवस्था मातीतला काम मित्रांनो असं असतं. तर थोडे पेंट आणून झालेत, आता थोडा पैठा मारतो. समोर बघू शकता पेंट काढलेले आहेत, इकडे बघू शकता. आणि इकडं अनिलदा पेंट टाकतो सावकाश. हे आता असंच पैठा मारू पहिला आणि नंतर मग बोसकी आहे ना ती थोडी खाली घेऊ, कारण इकडचा भाग आहे ना तो पूर्ण हे झाला आहे. आणि हा आपला अखंदा, तिथं आपण भरपूर अशा व्हिडिओ करतो. त्याच्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील अखंदातल्या. आता कोलबी पण थोडी वेळ टाकतो बोसकी, बघूया किती पडते ती कोलबी. नंतर ह्या पतल्या आहेत ना त्या काढायच्यात आपल्या. एवढे आणून झालेत पेंट. नंतर मस्त असा भारी असा लोकेशन. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो, लोकेशन आहे तो एक नंबर. आताच जरासा पाऊस पडता मित्रांनो. चाललंय ते म्हणजे थोडा पेटपूजा करायला चाललंय. आईने मस्त मोदक दिले, खायला चाललंय. मातीतल्या कामात मित्रांनो दंबायला खूप होतं, त्यासाठी खायला बरोबर आणायला लागतो. तर बघू शकता थोडाच काम झाला आहे, अर्ध्या तासात एवढंच काम झालं आहे, कारण मातीची वाहने आहे ते. तर मित्रांनो बघू शकता आणि मोदक दिलेत, मोदक खातोय. या खायला तुम्ही पण. अर्ध्या तासात चांगला काम झाला, बाहेर लागतं.
मातीतलं काम केल्यावर भूक लागतेच. तर जरा आता बोस्की दाखवल्यानंतर दाखवू तुम्हाला. आता मित्रांनो आपण पूर्ण खड्डा दिसत होता, पूर्ण भरला आहे. हा इथून इथपर्यंत भरला आहे आणि तो तिकडचा भरला आहे. आता बोस्की सोडतोय. आता काम पूर्ण नाही झालं आहे. सध्या आता अंधार पडत चालला आहे, त्यासाठी एवढाच काम आता सध्या ठेवणार आहोत. थोडासा करू अंधार पडे एकदम कालोख होईपर्यंत. आता बोस्की पहिली सोडून घेते, कारण जे मित्रांनो डोलोफुटीवर कोलबी असते ना, ती संध्याकाळीच येते. डोलोफुटीची कोलबी बोलतात ते. त्याला तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तर बघूया आता काय पडते बोस्कीमध्ये. अनिलदा काय पडेल? पडेल काहीतरी, कारण पाणी पण चांगला अडवून ठेवलं आहे. हे बघा छोटीशीच बोस्की आहे, पाणी पण चांगला अडवून ठेवलं आहे. आणि संध्याकाळचा नजारा इथला, सगळी जमीन ओसाड. इकडे ही आमची शेतं पिकतात, तिकडे एक आमच्या काकांचं शेत आहे, म्हणजे हर्षलचं शेत आहे. तर कुट्टा काढतो. खाली पाणी बघा किती कसं आहे, आणि इकडं पाणी बघा किती अडून ठेवलं. बोस्की टाकून घेतलंय, बघू शकता. झाले बघू शकता. आता अर्धा एक तासात तर उकवणं घेऊ. तर पुढे थोडासा काम राहिला तर करून घेतो, आणि नंतर उकवणं घेऊ बोस्कीचा. तर चला आता भेटू अर्धा एक तासानंतर. तेव्हा अंधार तर पडलेला असेल, पण बॅटरी आणलेल्या आहेत. बॅटरीनं बघू काय कोलबी किती येते. फायनली बोस्की उकायची केली सुरुवात. तर समोर बघू शकता काम केलं आज. आहे का आणला? आहे, जरा सांगते. अंधार भरपूर झालेला आहे, कायच नाही आजूबाजूला दिसणार. बघू शकता तसे साफ करत इकडं खाली येऊ. थोडीफार दिसते कोलबी. ते जास्त ना अर्धा तास टाकले, अर्धा एक तास टाकले. मी काम करून घेतलं इथला, हा पैटा पूर्ण मारून घेतला. नाही बघा थोडंफार मध्ये मध्ये आहे कोलबी. मच्छर मित्रांनो भरपूर लागते. येते आवाज, या हाय पडले कोलबी. पडले मित्रा कोलबी, आवाज येते. खोला आलाय, फेस आलाय सगळं. कोलबी पण आहे. साफ करत मित्रांनो जावं लागतं. कोलबी आहे. आहे थोडीफार दाखवतो तुम्हाला. गाठ सोडून घेऊ. मच्छर मित्रांनो खूप 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 चावता येतं बाबा. पोरलाय मच्छराने, काम काढलाय सट डाऊन डायरेक्ट. बालदी घेतो, खोला दे. या उठून बघूया आता. मच्छरही फोडला. चांगले मित्रांनो कोलबी पडले. मस्त मित्रांनो चिली कोलंबी बघा, मस्त अशी चिली कोलंबी.
पडलंय, दाखव तुम्हाला. हे बघा, जिली कोलंबी. थांबत नव्हतं मित्रांनो, पण तुमच्यासाठी थांबायला लागला, कारण व्हिडिओमध्ये काहीतरी पाहिजे. म्हणजे काल आपण बोसकी टाकलेली, तर काल भेटलेल्या जराशा कोलब्या आणि टाकून ठेवली रात्री. तर बघूया आता पुन्हा ती उकवणार आहोत बोसकी. टाकून ठेवलेली आणि बघूया आता किती कोलब्या पडतात. काल जो आपण आखंदा केलेला तो काम केलेला एवढा, आता हा करायचा आहे. अनिल दादाने केलाय सुरुवात, बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता किती कोलब्या पडतात त्या. चला उकवते आता. अनिलदा करते सुरुवात सकाळच्या बोसकीला उकवण्याची. तर बघूया, आहेत थोड्याफार आहेत बघा कोलब्या. मस्त आहेत कोलब्या. इकडं पाणी बघा, आणि आपण अडवलाय तो पाणी. तर बघायला भेटेन कोलब्या तुम्हाला. अखंदांच्या हल्दी घेऊया. बघूया किती पडल्यान बघूया. सकाळची वेळ आहे, सकाळचा नजाराच वेगळा. चल टाक. मस्त अशा कोलब्या, झिली कोलंबी अखंद्यातले, एक नंबर. बघा जेवायला आज पण पडली. रात्री टाकून जात नाही आम्ही ससा, पण आज टाकलेली, पण पाणी वाजत. बघा कोलंबी सकाळची, एक नंबर. तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतोय. तसं थोडं काम राहिलंय, तो करून घेणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असं जर तुम्हाला अखंडातले व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला बाय बाय, टेक केअर.